आता रसायनशास्त्र म्हटल्यानंतर सो तुम्हाला सर्वात पहिले त्या ठिकाणी अणु ही संकल्पना माहीत पाहिजे. म्हणजे जर आपण एखादा पदार्थ घेतला बरोबर, सो त्याला लहानात लहान त्याचं जर आपण त्याला म्हणजे बायफर्केट करत गेलो, त्याचं विभाजन करत गेलो, तर सर्वात शेवटचा जो कण उरतो त्याचं आणखी विभाजन होऊ शकत नाही, येतं लक्षामध्ये. सो त्या कणाला त्या ठिकाणी अणु असे म्हटले जाते. सो ही जी संकल्पना आहे, आता आपल्याला मग ह्या अणुचं इव्होल्युशन कसं कसं झालं, कोणी कोणी थेअरीज मांडलेल्या आहे. सो ह्या जोड्या लावामध्ये विचारतात तुम्हाला, किंवा डायरेक्टली पण प्रश्न येऊ शकतो, पण तुम्हाला कन्फर्म परीक्षेमध्ये ह्याच्यावरती सहसा प्रश्न विचारला जाऊ शकतो. विज्ञानाची हीच खासियत आहे की खूप सर्टन आहे, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की याच्यावरती प्रश्न येणार आहे. सो ऑब्वियसली आहे 10 ते 12 प्रश्न हे आपल्या पाहण्यातलेच असतात. 2-3 पाहण्यातले नसतात, ते स्किप करायचे असतात, येतं लक्षामध्ये. पण आपल्याला किमान 10 ते 12 जे आपल्या पाहण्यातले आहे ते आपले ॲक्युरेट सुटले पाहिजे, आणि त्यासाठीच आपला हा प्रयत्न असणार आहे. हां, तुम्ही जर लॉजिक लावत असाल तर मग तो आकडा 14-15 पर्यंत पण जाऊ शकतो. माझे भरपूर विद्यार्थी आहे जे 15 आउट ऑफ 15 किंवा 15 पैकी 14 पण मारून येतात, येतं लक्षामध्ये. सो ते लॉजिक कसं लावायचं ते पण आपण टेस्ट सिरीजच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून तुमच्याशी आपण बोलतच असतो. म्हणजे सो अणु, सो ह्या संकल्पनेबद्दल सर्वात पहिल्यांदा आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अणुचं स्वरूप आणि अणुबद्दल कोण कोण काय काय बोललेलं आहे, ह्याचं इव्होल्युशन कसं झालं. अणु म्हणजे काय, परत एकदा पदार्थाचा शेवटचा पार्टिकल. मग तो कसा असतो, आता डोळ्यांनी तर तो आपण पाहू शकत नाही, येतं लक्षामध्ये. डोळ्यांनी आपण तो पाहू शकत नाही, मग त्याचं स्वरूप कसं असते, कशापासून बनलेलं आहे, तो आपलं शरीर पेशींपासून बनलेलं आहे. सो पेशी पण त्या ठिकाणी अणुपासूनच बनलेलं आहे. प्रत्येक गोष्ट जगातली जे मॅटर आहे, 2 गोष्टी असतात, एक मॅटर असते आणि एनर्जी असते तुमच्या शरीरामध्ये. सो हे जे तुम्हाला दिसतंय माझं, हे काय आहे, मॅटर आहे. आणि या मॅटरला चालवण्यामागं काय आहे, त्या ठिकाणी एनर्जी. काही काही लोक त्याला आत्मा वगैरे म्हणत असतात, येतं लक्षामध्ये. फॉर एक्झाम्पल, मला हा इथे AC दिसतो आहे, हा AC मॅटर आहे, पण ह्या ACला जे चालवते आहे ती एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, येतं लक्षामध्ये. सो असं म्हणजे जगामध्ये 2 गोष्टी. आता ह्या एनर्जीचा अभ्यास आपल्याला फिजिक्समध्ये करायचा आहे, तो तुम्हाला काजल मॅम करून देणार आहे त्या ठिकाणी. सो फिजिक्समध्ये आपण काय करणार आहोत, त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करणार आहोत एनर्जीचा. आणि मॅटरचा अभ्यास प्रामुख्याने कशात केला जातो, केमिस्ट्रीमध्ये केला जातो. मग ह्या मॅटर कशापासून बनलेला आहे, सो ते म्हणजे अणुपासून बनलेला आहे. सो मग ह्या अणुची संकल्पना सर्वात पहिले कोण मांडलेली आहे, सो इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये, इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये महर्षी कणाद होते. आता हे महर्षी कणाद कोण होते, सो या कालखंडामध्ये 2 स्कूल ऑफ फिलॉसॉफी होत्या, म्हणजे जे तत्वज्ञान आहे त्याच्या 2 स्कूल ऑफ फिलॉसॉफी अस्तित्वात आल्या होत्या. सो एक होती ऑर्थोडॉक्स स्कूल ऑफ फिलॉसॉफी आणि दुसरी होती हेटेरोडॉक्स स्कूल ऑफ फिलॉसॉफी. ऑर्थोडॉक्स स्कूल ऑफ फिलॉसॉफी म्हणजे जे वेदाला मानणारे होते, सो त्याला आपण म्हणू शकतो की म्हणजे जे लोक वेदाला मानतात, सो त्यांना त्या ठिकाणी आस्तिक असं म्हटलं जाते. आता काही लोक त्याला देवाशी संबंध त्याचा जोडतात, परंतु याचा देवाशी काहीही संबंध नाही आहे. जे वेदाला मानतात त्यांना आस्तिक म्हणतात, आणि जे देवाला मानत नाही त्यांना नास्तिक म्हणतात. सो मग हे जे आस्तिक लोक आहे वेदाला मानणारे, ह्यांची जी स्कूल ऑफ फिलॉसॉफी होती इंग्लिशमध्ये, याला ऑर्थोडॉक्स स्कूल ऑफ फिलॉसॉफी म्हणतात. जे वेदाला न मानणारे, फॉर एक्झाम्पल गौतम बुद्ध आहे, वर्धमान महावीर आहे, चार्वाक आहे, सो ह्यांनी वेदाला नाही मानलं, त्यांना म्हणतात हेटेरोडॉक्स स्कूल ऑफ फिलॉसॉफी, नास्तिक लोक म्हणतात त्यांना. मग हे जे ऑर्थोडॉक्स स्कूल ऑफ फिलॉसॉफी आहे, सो त्याच्यामध्ये 6 स्कूल ऑफ फिलॉसॉफी होते, ज्यामध्ये सांख्य फिलॉसॉफी आहे, योग फिलॉसॉफी आहे, वैशेषिका फिलॉसॉफी आहे, मीमांसा आहे, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा. आता ह्या वेगवेगळ्या फिलॉसॉफी आहे. त्यापैकी एक फिलॉसॉफी अशी होती जी म्हणजे मॅक्झिमम स्कूल ऑफ फिलॉसॉफी ह्या तुमच्या थिंकिंग प्रोसेसवर भर देणाऱ्या होत्या. सो एक स्कूल ऑफ फिलॉसॉफी तुम्हाला अशी दिसते जी अस्तित्वावर भर देताना दिसते की हे युनिवर्स कशापासून तयार झालं, आणि ती म्हणजे विशेषिका फिलॉसॉफी, आणि ती मांडलेली आहे महर्षी कणादांनी. सो त्यामध्ये महर्षी कणादांनी म्हटलं होतं सर्वात पहिल्यांदा की हे विश्व परमाणूपासून बनलेले आहे. हे विश्व कशापासून बनलेले आहे, परमाणूपासून बनलेले आहे. पुस्तकाच्या खूप पुढे चाललेलो आहे आपण. आता डोक्यातच बसलं पाहिजे, सर्वात पहिल्यांदा या जगामध्ये महर्षी कणादांनी वैशेषिका फिलॉसॉफीमध्ये ही फिलॉसॉफी मांडली होती. कुठली फिलॉसॉफी, की हे पूर्ण विश्व हे कशापासून बनलेलं आहे, अविभाज्य कण, आणि त्याला नाव दिलेलं आहे परमाणू. सो त्यानंतर 5वं शतक इसवी सन पूर्व, पहिले 6वं शतक, नंतर 5वं शतक इसवी सन पूर्व. तिथं मग युरोपमध्ये डेमोक्रॅटिस आला. युरोपमध्ये ग्रीक हा देश पण पुढारलेला होता, जसा भारत पुढारलेला होता. तिथं डेमोक्रॅटिसनं ॲटमॉस हे नाव दिलेलं आहे. म्हणजे ते जे अणु आहे ज्यापासून विश्व तयार झालेलं आहे, सो त्याला नाव दिलेलं आहे त्यांनी ॲटमॉस. यांनी म्हटलं होतं परमाणू महर्षी कणादांनी, आणि डेमोक्रॅटिस यांनी म्हटलं होतं ॲटमॉस. परीक्षेच्या दृष्टीनं लक्षात ठेवा. पुढे जाऊया आपण. आता मग हे झालं एन्शंट कालखंडामध्ये, जेव्हा की ही थिअरी अतिशय प्रिमिटिव्ह होती किंवा अतिशय आदिम होती. सो त्यानंतर जे अस्तित्वात आलेल्या 19व्या शतकामध्ये सर्वात महत्त्वाचे होते जॉन डाल्टन. 19व्या शतकामध्ये म्हणजे 1803 मध्ये जॉन डाल्टननी सर्वात पहिल्यांदा अणुबद्दल बोललेलं आहे.
सो त्यांनी ती थेरी मांडली जी थोड्या वेळापूर्वी बोलत होतो आपण, की अणू हा कुठल्याही पदार्थाचा, पदार्थ कशापासून बनलेला आहे, अणूंपासून बनलेला आहे, अणू रेणूंपासून, रेणू अणूंपासून, म्हणजे अणू एकत्र आली की रेणू बनतो, रेणूपासून पदार्थ बनतो, मॅटर आपण ज्याला म्हणतो. सो हा जो पदार्थ आहे येतं लक्षात. मग इलेमेंट म्हणजे मूलद्रव्य म्हणजे काय येतं लक्षामध्ये, कंपाऊंड संयुग म्हणजे काय, सगळंच बोलणार आहोत कारण आपण आता केमिस्ट्रीमध्ये आहोत, तर सगळ्या संकल्पना क्लिअर करू. सो सर्वात शेवटचा कण म्हणजे अणू आहे. अणूपासून रेणू तयार होतात आणि ह्या अणू रेणूंपासून त्या ठिकाणी मॅटर तयार होत असते. त्या ठिकाणी काय तयार होते, मॅटर. मग हे जे मॅटर आहे ज्याला आपण पदार्थ असे म्हणतो, आपण त्याला काय म्हणतो, पदार्थ किंवा द्रव्य. द्रव नाही, द्रव वेगळा, द्रव म्हणजे लिक्विड ते वेगळा, द्रव्य, द्रव्य म्हणजे पदार्थ, द्रव्य म्हणजेच काय, पदार्थ. द्रव्य काही पण असू शकते, वारा पण द्रव्य आहे, लिक्विड पण द्रव्य आहे, सॉलिड पण द्रव्य आहे. पदार्थाच्या 3 अवस्था असतात ना, स्थायू, द्रव, वायू, येतं लक्षात. बाकीच्या पण आहेत, आपण त्याच्याबद्दल प्लाझ्मा स्टेट आहे, त्याच्यानंतर बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट नावाची एक थेरी आहे किंवा स्टेट आहे, त्याच्याबद्दल नाही बोलणार आपण, पुढे येईल तेव्हा तेव्हा त्या कंटेक्स्टमध्ये बोलू. पदार्थाच्या ज्या 3 अवस्था आहे, सो द्रव आहे, वायू आहे आणि स्थायू आहे. सो ह्या सगळ्यांना आपण एकंदरीत द्रव्य असं संबोधतो. द्रवाला पण आपण द्रव्य म्हणतो, येतं लक्षामध्ये, द्रव्य, पदार्थ. सो हे कशापासून बनलेलं आहे, अणू रेणूंपासून बनलेला आहे. अणू हा पदार्थाचा सर्वात शेवटचा कण आहे. सो अणूला आणखी आपल्याला काय करता येत नाही, त्या ठिकाणी डिव्हाइड करता येत नाही, येतं लक्षात. सो त्यांनी नाव दिलेलं आहे त्याच्या मॉडेलला, ते म्हणजे बिलियर्ड बॉल मॉडेल, येतं लक्षामध्ये. नाव काय दिलेलं आहे, बिलियर्ड नावाचा एक गेम आहे पहा, त्याच्यामध्ये जो बॉल असतो असा भरीव गोळा असतो. अणू म्हणजे त्याचं म्हणणं होतं की भरीव गोळा आहे ज्याचं आपण आणखी डिवायडेशन करू शकत नाही. ही थेरी कोणी मांडलेली आहे, जॉन डाल्टननी. आता एकदा आपण बोर्डवरून ही थेरी काय करूया, लर्न करूया, काय काय म्हटलेलं आहे. बिलियर्ड बॉल थेरी मांडलेली आहे. अणूचे आणखी विभाजन करता येत नाही, रासायनिक प्रक्रियेत आपण अणू नष्टही करू शकत नाही. त्याचं असं म्हणणं होतं की अणूला निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. सो अणू कडक भरीव गोळा आहे, कशासारखा, बिलियर्ड बॉल सारखा. जसा बिलियर्ड बॉल कडक गोळा असतो, येतं लक्षात, त्याच पद्धतीने अणू काय आहे, कडक आणि भरीव असा गोळा आहे. आणि प्रभाराविषयी मात्र तो काहीही बोललेला नव्हता, म्हणजे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो, हे नंतर येणाऱ्या शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी मांडलेले आहे. ह्यांनी काहीच बोलला नव्हता त्याबद्दल. त्याचं म्हणणं होतं गोळा आहे, संपलं. त्याला आणखी डिवाइड करता येत नाही, त्याला निर्माणही करता येत नाही, नष्ट करता येत नाही. एखादी रासायनिक प्रक्रिया झाली तर त्याचं अस्तित्व बदलत नाही. जो अणू आहे तो अणूच राहतो त्या ठिकाणी, येतं लक्षामध्ये. सो हे एक महत्त्वाचं आहे, रासायनिक प्रक्रियेत तो नष्ट करता येत नाही, तो निर्माणही करता येत नाही आणि त्याचं नष्टही करता येत नाही. सो त्याचं विभाजन आणखी करता येत नाही. हे बिलियर्ड बॉल जे मॉडेल आहे हे कोणी मांडलेलं आहे, जॉन डाल्टन यांनी सर्वात पहिल्यांदा मांडलेलं आहे. सो परीक्षेमध्ये आत्तापर्यंत सर्वात जास्त प्रश्न हे जॉन डाल्टनवरच विचारलेले आयोगाने. सो एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवा. ते एन्शंट टाईममध्ये होते दोघं जण, महर्षी कनाद ज्यांनी परमाणू म्हटलं, डेमोक्रेटिस ज्यांनी त्याला ॲटमॉस म्हटलेलं आहे. सो हे झाले प्राचीन कालखंडामध्ये. आधुनिक कालखंडामध्ये जॉन डाल्टनचं नाव लक्षात ठेवा. सो त्यानंतर 100 वर्षानंतर जवळपास ह्यांनी थेरी मांडली होती 1803 मध्ये आणि ह्यांनी थेरी मांडलेली आहे 1904 मध्ये. सो नाव आहे त्याचं जे थॉम्सन, ज्याला फादर ऑफ इलेक्ट्रॉन म्हटल्या जाते किंवा अणुभेदणारा माणूस. जॉन डाल्टनचं म्हणणं काय होतं की अणूला आपण आणखी त्याच्यामध्ये काही नसते, भरीव गोळा असतो. ही थेरी खोडून काढली कोणी, सर जे थॉम्सन यांनी. सर जे थॉम्सननी जे मॉडेल मांडलेलं आहे त्याला प्लम पुडिंग मॉडेल म्हणतात, म्हणजे कलिंगडाची उपमा दिलेली आहे, त्याला काय म्हणतात, प्लम पुडिंग मॉडेल म्हणतात. याचं लक्षात, प्लम केक असतात ना, सो त्या पद्धतीनं प्लम पुडिंग मॉडेल त्यांनी मांडलेलं आहे. सो त्याला आपण एकंदरीत कलिंगडासारखं, त्याचं म्हणणं होतं की अणू हा कलिंगडासारखा आहे. ज्या पद्धतीनं कलिंगडाच्या आतमध्ये लाल गाभा असतो आणि त्यामध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात, त्याच पद्धतीनं अणूमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो. म्हणजे हा जो लाल भाग आहे हा काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे धनप्रभार आहे. आणि त्यामध्ये असणाऱ्या बिया, विखुरलेल्या ज्या बिया आहेत त्या म्हणजे ऋणप्रभार असतात. असं कोणाचं म्हणणं होतं, सर जे थॉम्सन. म्हणजे डाल्टनचं म्हणणं होतं की बाबा अणू हा भरीव गोळा आहे, त्या अणूला भेदलं ह्या माणसाने, आतमध्ये गेला अणूच्या आणि शोधून काढलं, म्हणून याला अणुभेदणारा माणूस म्हणतात. म्हणून याला काय म्हटलं जाते, अणुभेदणारा माणूस. त्याचं म्हणणं होतं हा जो बाहेरचा गाभा आहे हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. लाल गाभा म्हणजे काय, त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याच्यामध्ये असणाऱ्या बिया म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे, त्याला म्हणतात प्लम पुडिंग मॉडेल म्हणतात. येतं लक्षात. अशा पद्धतीनं ह्या बिया म्हणजे निगेटिव्ह चार्ज असतात, ज्याला त्यांनी नाव दिलं इलेक्ट्रॉन. म्हणून सर जे थॉम्सन यांना फादर ऑफ इलेक्ट्रॉन असं देखील म्हटलं जाते, कारण ह्या माणसाने सर्वात पहिल्यांदा इलेक्ट्रॉनचा शोध लावला.
त्यानं एक कॅथोड रे येतं लक्षामध्ये. सो कॅथोड रेचा त्यांनी प्रयोग केला आणि त्यामधून हे तुम्हाला परीक्षेत विचारू शकतात कोणत्या प्रयोगात त्याला सापडलेला आहे. सो कॅथोड रेचा अभ्यास करत असताना त्याला हे सगळं सापडलेलं आहे. सो यासाठी त्याला 1906 मध्ये नोबेल पारितोषिक देखील मिळालेलं आहे. परीक्षेत विचारतात कशासाठी मिळालं म्हणून एक्झॅक्टली. सो अणूच्या शोधासाठी त्याला नोबेल पारितोषिक 1906चं देण्यात आलेलं आहे. सो तो कोण होता? सर जे थॉम्सन, ज्याला अणू भेदणारा माणूस म्हटलं जाते, फादर ऑफ इलेक्ट्रॉन म्हटलं जाते. आणि त्याचं जे मॉडेल होतं त्यानं त्याला कलिंगडाची उपमा दिलेली आहे. आता मग इकडं निगेटिव्ह चार्ज आतमध्ये आहे, बाहेर कलिंगडाच्या लाल गाभा म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज एकमेकाला न्यूट्रल करतात म्हणून अणू काय असतो? उदासीन. ना त्याच्यावरती अणूवरती ओव्हरऑल पॉझिटिव्ह चार्ज पण नसतो, निगेटिव्ह चार्ज पण नसतो. त्याच्या बियांवरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि लाल गाभ्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. मात्र हे एकमेकाला न्यूट्रल करतात, त्याच्यामुळं अणूवर ओव्हरऑल कुठलाही चार्ज तुम्हाला पाहायला भेटत नाही. हे कोणाचं म्हणणं होतं? सर जे थॉम्सनचं म्हणणं होतं. आता तुम्हाला जोड्या लावामध्ये हे कित्येकदा परीक्षेत विचारलेलं आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, प्रोटॉनचा शोध कोणी लावला, मग आपण ते पण त्या ठिकाणी ओढून आणलेलं आहे इथं. फादर ऑफ न्यूट्रॉन, न्यूट्रॉनचा शोध कोणा लावला? आता थोड्या वेळाने पाहू आपण न्यूट्रॉन काय असते. सो न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे जेम्स चॅडविक यांनी. परीक्षेत विसरू नका हे. जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला. मग प्रोटॉनचा शोध कोणी लावला? तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं हे आहे. सर्वात पहिल्यांदा प्रोटॉनचा शोध लावण्याचं काम केलेलं आहे गोल्डस्टीन यानं. प्रोटॉनचा शोध लावलेला आहे गोल्डस्टीन या व्यक्तीनं प्रोटॉनचा शोध लावलेला आहे. प्रोटॉनला प्रोटॉन हे नाव कोणी दिलं? तर अर्नेस्ट रुदरफोर्डनी दिलेलं आहे. लक्षात ठेवा, नाव जे आहे, नाव आपल्याला येणार आहे थोड्या वेळाने, ते दिलेलं आहे अर्नेस्ट रुदरफोर्ड. मग तुम्हाला परीक्षेत जर विचारलं जोड्या लावामध्ये गोल्डस्टीन, तर तुम्ही बिंदास्त उत्तर प्रोटॉन मारू शकता त्याला. येतं लक्षात, ही इज अ फादर ऑफ प्रोटॉन. पण त्याला प्रोटॉन हे नाव कोणी दिलं म्हटलं तर लक्षात ठेवा अर्नेस्ट रुदरफोर्डनी दिलेला आहे. न्यूट्रॉनचा शोध चॅडविकनी लावलेला आहे, जेम्स चॅडविकनी. इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन यांनी. आणखी एक पॉझिट्रॉन नावाचा एक एलिमेंट असतो. जसे निगेटिव्ह चार्ज असणारे इलेक्ट्रॉन असतात तसे पॉझिटिव्ह चार्ज असणारे पण इलेक्ट्रॉन असतात, ज्यांना पॉझिट्रॉन म्हटलं जाते. सो डिरेक आणि अँडरसन यांनी मिळून काय केलेलं आहे? पॉझिट्रॉनचा शोध लावला आहे. काय होतं परीक्षेमध्ये? 4 गोष्टी विचारल्या जातात तुम्हाला क्रमाने, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. मग चौथी काय विचारणार? तर तुम्हाला ते पॉझिट्रॉन विचारू शकतात. फुल एक्झाम ओरिएंटेड पाहतोय आपण. सो डिरेक आणि अँडरसन ह्या दोघांनी मिळून पॉझिट्रॉनचा त्या ठिकाणी शोध लावलेला आहे. आलं लक्षामध्ये? सो डाल्टननी भरीव गोळा म्हटलं होतं, ह्यांनी कलिंगड आहे म्हटलं होतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. सो हे कोणाचं मॉडेल होतं त्या ठिकाणी? जे थॉम्सन. यानंतर आलेले आहे 1911 मध्ये अर्नेस्ट रुदरफोर्ड. जबरदस्त व्यक्तिमत्व अर्नेस्ट रुदरफोर्ड, ज्यांनी थेरी मांडलेली आहे ग्रहगोलीय मॉडेल. त्यांनी जे थॉम्सनचं मॉडेल खोडून काढलं. त्याचं म्हणणं होतं की जसं लाल पॉझिटिव्ह चार्ज असतो लाल गाभामध्ये, त्यामध्ये इलेक्ट्रॉन विखुरलेले असतात बियांसारखे. सो त्याचं म्हणणं होतं हे खरं नाही आहे. सो त्याचं असं म्हणणं होतं की हा जो पॉझिटिव्ह चार्ज असतो हा केंद्रकात एकवटलेला असतो अणूच्या, आणि त्याच्या भोवती त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन फिरत असतात. त्या भोवती काय करत असतात? त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन फिरत असतात. म्हणजे त्यानं ग्रहगोलीय मॉडेल मांडलेलं आहे. प्लॅनेटरी मॉडेल म्हणतात त्याला. ग्रहगोलीय प्रतिमान त्यांनी मांडलेलं आहे. हे पुस्तकात नाही आहे बरं का, मी माझ्याकडून सांगतोय तुम्हाला हे सगळं. सो ग्रहगोलीय प्रतिमान त्यांनी मांडलेलं आहे. ग्रहगोलीय प्रतिमान म्हणजे काय? जसं केंद्रकात सूर्य आहे त्याच्या भोवती ग्रह फिरतायत ना, सो त्याच पद्धतीनं केंद्रकामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याच्या भोवती काय फिरतायत? त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन फिरतायत असं त्याला आढळून आलं. आता त्याने प्रयोग केला होता, तो परीक्षेत विचारतात. डायरेक्ट प्रयोगाबद्दल तुम्हाला विचारतात, तो म्हणजे सुवर्णपत्रीचा प्रयोग. यानं काय केलं होतं? अतिशय लहान सुवर्णपत्री घेतली होती. किती लहान? 0.0000 म्हणजे 4 वेळा 0 आणि 4 सेंटीमीटर एवढा पातळ पत्रा त्यानं सुवर्णपत्रीचा घेतलेला आहे, किंवा सोन्याचा पत्रा एवढा पातळ. त्याची सेंटीमीटरमध्ये जाडी 0.00004 एवढा बारीक त्यानं सुवर्णपत्रा घेतला आणि त्याच्यावर अल्फा किरणांचा मारा केला. त्यावरती कोणता मारा केलेला आहे? अल्फा किरणांचा मारा केला. आता तुम्हाला माहिती पाहिजे की अल्फा किरणावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. अल्फा किरणावर पॉझिटिव्ह चार्ज जेव्हा त्यांनी मारला त्याच्यावरती, तर त्याला अपेक्षित हे होतं की बाबा हे अल्फा किरण आरपार चालले जातील ह्या सुवर्णपत्रीच्या, पण तसं झालं नाही. ॲक्च्युली मॅक्झिमम अल्फा किरण हे आरपार चालल्या गेले. मॅक्झिमम अल्फा किरण हे आरपार चालल्या गेले, जास्तीत जास्त पार चालल्या गेले, पण काही परत फिरले आणि काही तिरपे गेले. याच्यासाठी ही शॉकिंग होती. त्यानं लिहून ठेवलं की एखाद्या टिश्यू पेपरवर बंदुकीची गोळी झाडावं आणि ती वापस यावं. एवढं शॉकिंग माझ्यासाठी होतं. आता टिश्यू पेपरवर गोळी मारल्यावर ते आरपारच जाईल ना, पण हे जे परत फिरलेले आहेत, तिरपे गेलेले किरण आहे, याच्यावरून त्याच्या शोधवृत्तीला आणखी चालना मिळाली की काहीतरी गडबड आहे. म्हणजे त्याच्यावरून यानं हे मॉडेल मांडलेलं आहे. त्याच्या लक्षात आलं की बाबा अणूमध्ये स्पेस असली पाहिजे. अणूमध्ये काय असले पाहिजे? स्पेस असली पाहिजे.
आणि ह्या स्पेसमधून हे आरपार चालले गेले मॅक्झिमम, म्हणजे ह्या स्पेसचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. परंतु अणूच्या आतमध्ये कुठंतरी इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असले पाहिजे किंवा प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज त्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणजे अल्फा किरण पण पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्यावर जे जाऊन आदळते आहे ते पण त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असणार. मग ह्या पॉझिटिव्हवर पॉझिटिव्ह आदळल्यामुळं पॉझिटिव्ह रिपल्स इच अदर, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्ट इच अदर, पण पॉझिटिव्ह रिपल्स इच अदर. त्यामुळं मॅक्झिमम किरण हे काय त्या ठिकाणी मॅक्झिमम स्पेस जास्त असल्यामुळं ते आरपार चालले गेले. पण जे पॉझिटिव्ह केंद्रक आहे त्याच्यावर जे आदळले किरण ते वापस आले, कारण केंद्रक पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह रिपल्स प्रतिकर्षण त्याच्यामध्ये होते, त्यामुळे ते वापस फेकल्या गेले. आणि ह्या सगळ्या गोष्टीवरूनच त्यानं कोणतं मॉडेल मांडलेलं आहे? सो हे ग्रहगोलीय मॉडेल. त्याचं म्हणणं होतं की अणूचा सर्व भार हा केंद्रकात असतो. केंद्रक हे धनप्रभारित आहे, कारण त्याच्यावरती माझे हे आदळले अल्फा किरण, आणि हे पॉझिटिव्हली चार्ज अल्फा किरण काय झाले तिथून रिपल्स म्हणजे वापस आले. इलेक्ट्रॉन अणुकेंद्रकाभोवती फिरत असतात. इलेक्ट्रॉन काय करत असतात त्या ठिकाणी? अणुकेंद्रकाभोवती फिरत असतात. म्हणजे ह्याने ते मांडलं, मी थोड्या वेळापूर्वी बोललो होतं ग्रहगोलीयासारखं. मग यानंतर आलेला आहे निल्स बोर. यानं काय सांगितलं की ह्यानं म्हटलं होतं फक्त अर्नेस्ट रुदरफोर्डनी की हे फक्त इलेक्ट्रॉन फिरत असतात गोल 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 केंद्रकाभोवती. यानं सांगितलं वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरत असतात. जशी पृथ्वीची कक्षा आहे, गुरु ग्रहाची कक्षा आहे, शनी ग्रहाची कक्षा आहे, मंगळाची कक्षा आहे, तसं प्रत्येक इलेक्ट्रॉन हे वेगवेगळ्या कक्षेमध्ये फिरत असतात. मग कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात हे पण त्यांनी सांगितलं. यासाठी बोरने एक फॉर्म्युला दिला ज्याच्यावरती नेहमी परीक्षेत प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे 2n². n म्हणजे काय? कक्षा. मग आता तुम्ही जर पहिली कक्षा घेत असाल तर मग 2 गुणेला ही पहिली कक्षा त्याचा वर्ग इज इक्वल टू किती येतील? 1चा वर्ग 1 गुणेला 2 म्हणजे 2. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन येतील ह्या फॉर्म्युल्यानुसार. त्यानंतर दुसरी जर कक्षा घेत असाल 2 गुणेला 2चा वर्ग, बेदोनी 4, 4 दोन्ही 8, म्हणजे दुसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतील? 8 इलेक्ट्रॉन असतील. त्यानं कक्षांना नावं दिले, के, एल, एम, एन असे नावं दिले. के मध्ये 2 असतात, एल मध्ये 8 असतात. त्यानंतर तिसरी कक्षा घेतली आपण 2 गुणेला 3चा वर्ग, 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18. तिसऱ्या कक्षेमध्ये किती असायला पाहिजे? 18 असायला पाहिजे. चौथ्या कक्षेमध्ये 4चा वर्ग, 4 चौक 16, 16 दोन्ही 32, 4 चौक 16, 16 दोन्ही 32. म्हणजे तिसऱ्या कक्षेमध्ये चौथ्या कक्षेमध्ये किती असायला पाहिजे? एन म्हणजे 32. एन नावाच्या कक्षेमध्ये 32 असायला पाहिजे. एवढंच नाही, ते इलेक्ट्रॉन एका कक्षेमधून दुसऱ्या कक्षेत जातात आणि दुसऱ्यातून पहिल्यात परत येतात. मग हे कसं होत असतं इलेक्ट्रॉनचं हे ट्रान्सफर जे आहे? सो पहिल्या कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जायचं असेल तर त्याला एनर्जी गेन करावी लागते, आणि जर दुसऱ्या कक्षेतून परत पहिल्या कक्षेत यायचं असेल तर त्याला एनर्जी लूज करावी लागते. सो एनर्जी गेन ऑर लूज करून येतं लक्षामध्ये. सो त्यानं काय केलेलं आहे त्या ठिकाणी? इलेक्ट्रॉन एका कक्षेतून दुसऱ्याही कक्षेत जाऊ शकतात अशी त्यानं थेअरी मांडली होती. सो ऊर्जा घेणे किंवा देणे असं करून त्या ठिकाणी एका कक्षातून दुसऱ्या कक्षात ते जाऊ शकतात. मग आता फायनली अणुबद्दल म्हणजे अणु कसा आहे? सो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे त्याच्या केंद्रकात असतात आणि वेगवेगळ्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन काय होत असतात? फिरत असतात. इलेक्ट्रॉनवर प्रभार असतो. इलेक्ट्रॉनवर कोणता प्रभार असतो? ऋण प्रभार असतो. -1.6 × 10⁻19 कुलोम प्रभार हा कुलोम्बमध्ये मोजला जातो. कुलोम नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधला होता म्हणून. सो तो, आणि प्रोटॉनवरती पण तेवढाच असतो पण पॉझिटिव्ह असतो. प्रोटॉनवरती कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह. 1.6 × 10⁻19. इलेक्ट्रॉनची संख्या आणि प्रोटॉनची संख्या सारखीच असते. नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे हा चार्ज आणि हा चार्ज काय असतो? सारखाच असतो, कारण नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सारखा आहे. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे जो 1.6 × 10⁻19 आहे. तेवढाच इलेक्ट्रॉन आहे पण निगेटिव्ह आहे. मग हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह सारखंच झालं, कारण संख्याही सारखी आहे, चार्ज पण समान आहे. सो त्यामुळे ते एकमेकाला न्यूट्रल. म्हणून अणु ओव्हरऑलमध्ये काय पाहायला मिळतो? न्यूट्रल तुम्हाला पाहायला मिळतो. अणु तुम्हाला न्यूट्रल असल्याचं पाहायला मिळते, ना की अणूवर पॉझिटिव्ह चार्ज आहे किंवा निगेटिव्ह चार्ज असतो. त्यानंतर अणूचे अणुवस्तुमान म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं किंवा असं आहे की इलेक्ट्रॉनचं जे वजन आहे, वस्तुमान आहे, ते निग्लिजिबल आहे. अणूचं वस्तुमान जे आहे ते त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं वस्तुमान निग्लिजिबल आहे. मग आहे कशाला वस्तुमान? तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे केंद्रकामध्ये असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे केंद्रकामध्ये असतात त्याला खऱ्या अर्थाने वस्तुमान असते. म्हणजे अणूचं संपूर्ण वस्तुमान हे त्याच्या केंद्रकात साठवलेलं असते. येतं लक्षात? जे अर्नेस्ट रुदरफोर्डनी सांगितलं होतं की त्याचं सर्व वस्तुमान हे कुठे एकवटलेलं असते? केंद्रकात. म्हणजे अणूचं अणुवस्तुमान म्हणजे काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं वस्तुमान. इलेक्ट्रॉनचं निग्लिजिबल असते, त्यामुळे आपण त्याला पकडत नाही. म्हणून जे काही आहे ते प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन मिळून तुमचं अणुवस्तुमान जे कशात एकवटलेलं आहे? केंद्रकात एकवटलेलं आहे. सो ही होती अणुबद्दल त्या ठिकाणी संपूर्ण बेसिक माहिती.